आज महाविकास आघाडीच्या वाटाघाटी चालू आहेत। शिवसेना, मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन या सोलापूर महापालिकेवर भागाव करणार। आपल्यासोबत काही युवक पण आहेत, काय सांगाल, काय भावना आहेत आज राज आणि उद्धव एकत्र झाले? सर्व नेते मंडळींच्या भाषणातून येते की आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची ही शिवयुती झाली, परंतु आमच्यासारख्या तरुणांनी जे आम्ही आज दादा ठाकरे कुटुंबियांचे प्रेमी म्हणून आम्ही काम करत होतो, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या प्रेरणेने आमच्यासारखे एक तरुण या महाराष्ट्रामध्ये आम्ही तळमळीनं शिवसेना म्हणजे आमचा आत्मा असल्याप्रमाणे आम्ही काम करायचो आणि त्या प्रेरणेला जागृत असताना आज या ठिकाणी 20 वर्षानंतरनं एक दोन भाऊ एकत्र येत असताना जी उत्कंठ भावना होती, मुंबईमध्ये जर पाहायला गेलं तर सन्मान्य राजसाहेब आणि उद्धव साहेब त्या ठिकाणी चाफ्याची फुलं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती अर्पण करीत असताना जी भावना स्वर्गीय बाळासाहेबांच्या मनामध्ये आली असेल किंवा बाळासाहेबांना जो जितका आनंद झाला असेल तेवढा आनंद आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झालेला आहे, मराठी माणसांना झालेला आहे। कारण काय की आम्हाला वाद सापडत नव्हती। अनेक नेते मंडळी आम्ही शिवसेना म्हणून अनेक वेळेला महायुतीचा घटक पक्ष असताना भारतीय जनता पक्षाला मदत केली। बाळासाहेबांनी आदेश टाकले की तुम्ही त्या ठिकाणी भगव्या झेंड्यासाठी काम करा, म्हणून आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा देखील झेंडा हाती घेऊन त्यांना मदत केली। परंतु महाराष्ट्रामध्ये जे राजकारण त्यांनी अनिष्ट पद्धतीचं या ठिकाणी घडवून आणलं, महाभारतामध्ये देखील अनेक गोष्टी आपण पाहिल्या असतील की दोन भावंडांमध्ये फूट पडली पाहिजे किंवा एका घरामध्ये वाट त्या ठिकाणी फुटली पाहिजे, यासाठी जसं भारतीय जनता पार्टीने काम केलं आणि दोन भावंडांमध्ये अनिष्ट पद्धतीने ही फूट पडली आणि आम्हाला एक काळी शिवसेनाने राजसाहेब त्या ठिकाणी वेगळे झाले आणि असं वाटायला लागले की आमचा मार्ग तुटला। परंतु पुन्हा 20 वर्षांनी या दोन्ही भावंडांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरती पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता जागृत केली। आमचे स्वर्गीय नेते होते रमेश भाऊ आंधळे, ते त्या ठिकाणी म्हणायचे की आता ही जी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शिवयुती या ठिकाणी झाली आहे, तर त्या शिवयुतीसाठी एक आशीर्वाद रूपी रमेश भाऊ जसं प्रार्थना करायची तशी प्रार्थना मी करतो की गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, पुरुषोत्तम मर्यादा रामाची मर्यादा आणि हनुमंतरायाची शक्ती या दोन्ही सन्माननीय उद्धव साहेब असतील किंवा राजसाहेब असतील आणि तमाम आमच्या मराठी माणसांनी ताकद प्राप्त व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये बाळासाहेबांचं स्वप्न आणि हा भगवा महाराष्ट्राच्या प्रत्येक महानगरपालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये देखील फडकवला जाईल। अशा पद्धतीने जे आहे ते युवक देखील जे आहे ते राज आणि उद्धव यांची युती झाल्याबद्दल भाऊक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। मराठी अस्मितेसाठी या दोघांची युती जी आहे ती महत्वाची मानल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।